आजची 62वी माळ घालत सकाळ सकाळी आपल्या मारुतरायाचं दर्शन करून घेतलं. सकाळी लवकर आंघोळ केली आणि सूर्यदेवाचं दर्शन घेत डायरेक्ट पानं आणायला गेलो. आता आज शनिवार म्हणल्यावर ना आपण आदल्याच दिवशी पानं आणत असतोय, पण काल आपल्याला नोटवर सही करायला जायचं होतं, त्यामुळे आपल्याला वेळ नव्हता म्हणून येरवळच पानं आणायला गेलेलो. आता आल्या आल्या थोडा वेळ सगळी पानं अशी भिजत पण घालून ठेवलेली. थोडा वेळ वाट बघून सगळी पानं अशी एक एक करून धुवून पण घेतली. मग आता धुवून घेतली की सगळी पानं पुसून पण घ्यावं लागते. आता कशाची न वाट बघता सगळी पानं एक एक करून पुसून पण घेतली. सकाळ सकाळी येणं चुकता येणार आमचं वडील आज मी उठलो की नाही ते बघत होतो. आता एक एक करत सगळ्या पानावर असं श्रीराम लिहून घेतलं बघा. असे 5-5चं गट्ट करत सगळी माग करून घेतली. आता एवढा मोठा खजिना आमच्या आई साहेबाच्या मदतीने असा पिशवीत घालून घेतला आणि कशाची न वाट बघता डायरेक्ट गावाकडे आलो. आता आल्या आल्या नेहमीप्रमाणेच अशा अगरबत्ती वाळून घ्यायची आणि ओंबोटसा करत आशीर्वाद घ्यायचा. आता आपण कायम येत असल्यामुळं पुजारी मामा आपली कायम वाट बघत बसलेला असतो. असा डायरेक्ट खजिना काढला आणि पुजारी मामाच्या हातात दिला. आता पुजारी मामानं आपला खजिना अलगत असा मारुतरायाच्या गळ्यात अडकवला. मग असं डोकं टिकून छानपैकी आशीर्वाद घेतला आणि पुजारी मामाला म्हटलं एक छानपैकी फोटो घेऊया म्हणून पोज द्या. असा एक छानपैकी फोटो काढून घेतला आणि आपल्या मारुतरायाचं रूप पण बघा कसलं भारी दिसतं. आता मंदिरातला अजून एक महत्वाचा विषय म्हणजे आपल्या संभाजीराजांचं बलिदान मास म्हणून आपल्या राजांचा असं डोकं टिकून छानपैकी आशीर्वाद घेतला. आता ही अंध व्यक्ती देवळात बघितली आणि डोक्यात विचार आला की ही व्यक्ती येऊ शकते तर आपण का नाही येऊ शकत. आणि माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असाच आहे की आपण सर्वांनी आपले देवधर्म केलेच पाहिजे. मी बनवणाऱ्या 108 पानाच्या 108 माळाचा प्रवास जर तुम्हाला बघायचा असेल तर मला नक्की फॉलो करा.